घटाची घट मालक गुरुबाई हातात भांडार घ्यायचा आणि घटाची घट मालक घेऊन यायची नाचायला. मालुकान मारदंड मालुकान मारदंड माझा गळ्यावरी तळाला 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 मालुकान लग्नाला 12 वर्ष झालं माझे राणी, लग्नाला 12 वर्ष झालं माझे राणी, अंगणाही पाहिला मी गजे करीत वाणी, गजे करीत वाणी, नाही पाहिला गजे करीत वाणी,
कशात कमी नाही केलं मल्हारीना कशात कमी नाही केलं मल्हारीना नाही पाहिला मी कधी जरी जवानी कधी जरी जवानी नाही पाहिला कधी जरी जवानी कधी जरी जवानी नाही पाहिला मी कधी जरी जवानी कधी जरी जवानी नाही पाहिला कधी जरी जवानी कधी जरी जवानी इकडे बोला इकडे बोला इकडे बोला हॅलो हा नाव काय आपलं हा गाव बघ आहे का कशाला असलं मात्र मला असं पसंत म्हणायचं काय हा सापसा चावला बाबा पंढरीला पंढरीला असा पसाय बाबा चालला बाई पंढरीला बाई पंढरीला आली आली गाडी बाई करार तयारीला ऐकजना बाई ना धीरजी ऐकजना बाई ना धीरजी आली आली गाडी बाई करार तयारीला ऐकजना बाई ना धीरजी ऐकजना बाई ना धीरजी अजून वनवरी गाते अजून वनवरी गाते वणगी फुल पनाता पनाता पनाता
दुसरे म्हणजे दादीचे मालक नितीनराव खोटे या वयात आई जगदंबेच्या धर्मस्थानाच्या चरणी 201 रुपयाचे देणगी धन्यवाद. म्हणून माझ्या देवाला देवाला बनवला देवाला बनवला म्हणून माझ्या देवाला देवाला बनवला देवाला बनवला बंडू खोटे या वयात सुद्धा देवाच्या बेल भंडाऱ्यासाठी 201 रुपयाची देणगी दिली धन्यवाद. नाचू देवाला आणि गोमू देवाला बघू दे सारा गाव. नाचू देवाला गोमू देवाला बघू दे सारा गाव. आणि देवाला भाव आम्हा बाईचं गायलेला देवाला भाव आम्हा बाईचं गायलेला Bye.
नाचता नाचता राहीन भान पडन पोरीला मारून उड्या आठवती ते येड सरीला नाचता नाचता राहीन भान पडन पोरीला मारून उड्या आठवती ते येड सरीला तरुण पिढीच्या मनात सुद्धा तरुण पिढीच्या मनात सुद्धा रुजल भक्तिभाव अरे विजयवान भाव येरवैचं गाणं लाव 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 काम का बारीक व्हायला बरं का लढ सोडून सोन्याचा माझा मल्हारी वाण्याचा लढ सोडून सोन्याचा माझा मल्हारी वाण्याचा येत म्हणूच्या आठवण देत्या भारूचर जाण्याचा येत म्हणूच्या आठवण देत्या भारूचर जाण्याचा Thank you.
हॅलो रंग यावे गणपती साथ द्यावे मजला देवळीच्या नंदनाग पसुया गोचारी ऐका ब्रह्मची गौरी राया तुझाची मंगायन करी राया तुझाची कुमाचा चंद्र राया तुझाची देवाची निराळा राया तुझाची दुसरं मनग राया तुझाची राया तुझाची राया तुझाची किसरन मन हो माझे किसरन मन हो माझ्या पित्याला हो माझा पिता तीर्थ कसला महिनावाडी तुझा हो रथ केला दिवस रथ केला दिवस मत केली तुला हो माझेच होते न मन हो माझेच होते न मन हो रमण गुरु गोसायला असा शेखर भोळा बाई राम गावा चालू केली होय मल्हारीचे नाम नाम रे देवानीचे नाम देवराया अरे मल्हारीचे नाम देव रे देवानीचे नाम राया कथा काय म्हणले जन्मुंजा कथा ऐकू मारुती राया भाडक खेचाला गेला ना गेला भाडक खेचाला गेला मला चंदनपूर रामनगरी बलराम गावला राजे करी त्याची मुलगी म्हणले कोण म्हणले ती बाबाई कोणा म्हणले त्या भगवान शंकराची भक्ती करती भक्ती करती कशी म्हणले सांगायला पाहिजे भगवान शंकराची भक्ती करत असताना म्हणले भगवान शंकर तिला प्रसन्न झाले आणि मध्ये महादेवाची भक्ती करत राहणे लागली आता लागले भक्ती करण्यासाठी कसा विचार महात्मा शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये आली आणि महादेवाची भक्ती करू लागली भक्ती काय हा देशो सोमवार दिवस शंभू तुझा प्रवेश हा देशो सोमवार दिवस शंभू तुझा प्रवेश आज सोमवार
महादेवाला प्रसन्न करून आणि प्रसन्न करून घेतलं तर लग्नाच्या वयामध्ये मुलगी आलेली आहे. पहिले राजाने विचार केला आणि विचार करत असताना म्हणून हा कशी बाळाला हा का प्रधान राजा महाबलीला बोलण्याचं कारण म्हणलं काय म्हणले बानूबाई म्हणले 12 वर्षाच्या वयामध्ये आली. बांगला म्हणले तुमच्या 18 वर्षाच्या लग्नामध्ये वयाच्या लग्नामध्ये आली आणि तुमच्या मुलीचं लग्न करायचं लग्न करायचं. अरे ह्याच्या मुलीचं लग्न करायचं आहे का काय कुणी आहे ना कोणी मी आहे ना स्वतः दिले सगळे मी आहे ना अरे बोला नका नका अरे ते कोणाचं रिकाम आहे का काळजी करू नका यांचं पण तर काम दिसतंय बरं का. अरे हा हुंडा करायचं करायची अजिबात काळजी करायची नाही का हुंडा लागत नाही काही नाही काही नाही बरं. देवा हा. महाराज 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 काय म्हणण्याचा विचार म्हणजे देश तुला जातो नाना त्याच्याकडे भेट देतो माणूसाठी मला सोबत असा घेऊन येतो असं ना आपण कशाला लांब जायचो का बरं आपल्या लग्नामध्ये थांबल्या एवढं काम असत हा जांभळे देते हा माझं ते त्याचं काही टुकली एक अपघात हा एक टुकली एक अपघात एक टुकली हे प्रधाना प्रधाना म्हणजे बोंबला बोंबला हे प्रधाना बोला की म्हणलं दोनदा सूट घ्यायचे आणि कुठं तरी सोबत सुरी घ्यायला बघायला बोंबला तर म्हणलं हा माझं काय चुकलं बरं हा तुम्हाला मी एवढं झालोय सांगा तुम्हाला मी आरो तुला कधी बोलले का नाही नाही कधीच नाही बोलले कधी बोलले का मावशी अजिबात नाही काय बोललं खेळा कधी आला तुला तेव्हाच नाही बोललं खेळा सांग बरं हा आ, काय बाकी ठेवलंय बोलायचं तुम्ही सांगा पूर्वी लग्नाच्या वयामध्ये आली हा तुमच्या मुलीचं लग्न करायचंय हा मुलगी बी तशीच पाहिजे ना मग आवाज तुम्ही लग्न करता तेव्हा जावाय पाहिजे तुम्हाला मग जावाय पाहिजे माझं वैभवासारखं वैभव भगवान करुणा मान्य पोर आहे तुमचा जावाई होय आपल्याच नगरीमध्ये कोण आहे म्हणले महाराज आपल्या नगरीमध्ये आता जाता जातो हा माझे दोन संगत असून घेतो हा म्हणले महाराज महाराज हा मी तुमच्या याचा नाच जावाई घेऊन येतो तुला जावई म्हण सरळ जावाय म्हणायचं मी काय येते का पुढे तुम्ही काय काय म्हणले सरळ जावाय म्हणायचं आता मावशी कसं बोलत आहे तुम्ही सांगा ह्यांची आहे कोणा झाली मुलीची सांगा तुम्ही हा कोण झाली मुलीची ह्यांची आहे ह्यांच्या मुलीची ह्यांची आहे कोण झाली सांगा मावशी हा नाही नाही काय चुकलंच काय माझं हा सांगता येणार मावशी काय चुकलं सांगा बरं मला तुम्ही ह्यांच्या आईची बरोबर नाही ह्यांच्या आईची ह्यांची मुलगी कोण झाली सांगा मला मग मुलीचं नाव ह्यांच्या आईचं कोण झाला अरे पण इतकं कळलं काय करायचं बरं आवाज तुमच्या मुलीचा समजा मालक भेटला खरा हा
मग तुमच्या मुलीचा मालक जर म्हणलं तुमच्या इथं कोण झाला म्हणलं नाच जावं. काय चुकलं माझं मावशी सांग बरं नाच जावं झाला. काही गोष्ट आहे. ह्यालाच म्हणतात येडा बाबा निभारला कळलं आता सरळ जावं मला तर एवढं पोह्यात काय टाकायची गरज आहे? असं आम्हाला काय करतोय आव महाराज महाराज म्हणलं तुम्हाला एकूण असे मुलं किती म्हणले आम्हाला एकच मुलगी एकुलती एकूच एक मुलगी एकुलता एक म्हणले एक मुलगी म्हणले बालगंगा तसंच म्हणजे आम्ही दोघं बंधू आम्ही दोघं बंधू आमच्या घरात एक पोरं बर आणि माझ्या पाठीवर एक मोठा भाऊ बर सर आम्ही दोघं बंधू बघून माझ्याला दोन पोरं आणि परत पाठीमागा एक मोठं भाऊ. हे बोलणं हे का बोलणं तू नाही नाही काय चुकलं माझं सांग बरं मावशी आम्ही दोघं भाऊ आमच्या एक पोरग आणि आमच्या पेक्षा एक मोठा भाऊ तुम्ही दोघं भाव आमचा एक पोर. एकच झालं ना ती आता मी कोणाचा झालो माझ्या आईचा तुमच्या आईचा हा आणि माझा मोठा भाऊ तुमच्या आईचा अहो कसा तरणा बांध आहे मग इथंच बसला बघा. पुढे जर तालमीत गेला कुस्त्या करायला बर कधी मी पठ्याचं नागपूरच काय बोलतो हे कळलं काय करतोय बोल. तालमीत जर कुस्त्या करायला गेला तर पठ्याचं नागपूरच म्हणजे मोठा बरोबर दिसतोय जाऊन तिथं. अरे म्हणजे असता दादा 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 हे म्हणजे दुडदार आताच्या आता जायचं म्हणजे असताना आपल्या मोठ्या भावाला घेऊन यायचं सगळ्यात मोठा आला घेतला नवदेव घेतला आला बापू काय ह्यो म्हणले आमचा मोठा भाऊ ह्यो तुमचा मोठा भाऊ आणि तुम्ही त्याच्यापेक्षा वडील आज तर कुठं कसं आहे तुमचं कस काय अहो तुम्ही त्याच्यापेक्षा बारीक असतात मोठे म्हणजे किती बोलता तुम्ही मग अहो हे आमच्या थोरला म्हणजे तुमच्या पाठीवर थोरला हा हे थोरले हे थोरले आणि तुम्ही त्यापेक्षा वडील तू शुद्धी आहे का काय तो दिवसात पडतो काय मग काय झालं हा? हे हा माझा थोरला मोठा भाऊ तू एक पुढे आमचं द्या. तू मी त्याच्यापेक्षा वडील आणि ते एकच झालं अहो, आमच्या आईने नमस्कार दा आजा मेला नातू झाला मग मी कोणाचा समजा आजा मेला नातू झाला हा. मग ह्याच्यापेक्षा कोण झालो मी वडील मग जरी माझ्यापेक्षा मोठा लहान असला हा तरी ह्याच्यापेक्षा कोण झालो मी वडील बरोबर का ना मावशी याच्या आधी 9 वर्ष आता वेळा नातू झाला म्हणजे पोटाला